नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रणव टेहरे आणि आजपासून आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, ज्याला तुम्ही मॅथ असं म्हणता. ठीक आहे, काय म्हणता? मॅथ. ओके, मॅथ, ज्याला मराठीमध्ये आपल्याकडे एक शब्द आहे छान, तो म्हणजे अंकगणित. ठीक आहे, अंकगणित. ओके, चल, अंकगणित. मग स्पर्धा परीक्षांमध्ये, मग त्या कुठल्याही असोत, स्पर्धा परीक्षा केंद्राच्या असू द्यात किंवा राज्याच्या असू द्यात, केंद्रामध्ये SSCच्या असू द्यात किंवा रेल्वेच्या असू द्यात, कुठल्याही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अंकगणितावर ऑन ॲन ॲव्हरेज 25 किंवा 25+ किंवा 20+ हे प्रश्न दिसतातच अंकगणिताचे. मग अंकगणितामध्ये कधी कधी ॲडव्हान्स मॅथ सुद्धा असतं, अर्थमॅटिक असतं, कॉन्ट असतं, सिम्प्लिफिकेशन वगैरे, हे सगळे जे प्रकार आहेत गणिताचे ते सर्व असतात. राईट. आज आपल्याला फक्त एवढंच बघायचंय की पहिलाच जर का चॅप्टर असेल, पहिलंच जर का लेक्चर असेल, पहिल्या लेक्चरमध्ये मला सिंपल एक गोष्ट बघायची की अंकगणिताचा सिलेबस काय आहे. ठीक आहे, सिलेबस मी जेव्हा तुमची अंकगणिताची तयारी करून घेणार आहे तर सिलेबसमध्ये काय काय असणार आहे, पहिलं हे लेक्चर त्याच्यावरच डिस्कशन होणार आहे की सिलेबसमध्ये काय आहे. राईट. तर सिलेबसमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला बघायचंय, सगळ्यात पहिला चॅप्टर बघायचा आहे, ते आहे संख्या. पहिला चॅप्टर आहे संख्या, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणल्या जाईल नंबर्स. ठीक आहे, नंबर्स. राईट. की कोणकोणत्या संख्या असतात, मग परिमेय संख्या कोणत्या, अपरिमेय संख्या कोणत्या, ज्याला रॅशनल इरॅशनल म्हणल्या जात असतं. मग पूर्णांक संख्या, समसंख्या, विषम संख्या, पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या, अपूर्णांक संख्या. मग अपूर्णांकाचे कोणते कोणते प्रकार पडतात, अपूर्णांक संख्यांचे दशांश पूर्णांक एक असतो तो, त्यामध्ये पण बरेचसे प्रकार पडतात, रिकरिंग, नॉन रिकरिंग, टर्मिनेटिंग, नॉन टर्मिनेटिंग, हे सगळे प्रकार हे फक्त आज डिस्कस करायचे आहेत आपल्याला फक्त डिस्कस करायचे. राईट. ठीक आहे, संख्या. मग संख्या झाल्यानंतर दुसरा महत्वाचा चॅप्टर आहे, तो एक संख्यामधलाच एक प्रकार आहे, पण आपल्याला ॲज अ चॅप्टर म्हणून एक नवीन धडा म्हणून तो शिकायचा आहे, तो म्हणजे अपूर्णांक. हा वेगळा चॅप्टर शिकवावा लागतो, कारण की यावर वेगळे प्रश्न पडतात. ॲज अ अपूर्णांक म्हणून वेगळे पडतात. जशी संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार होत असतो, सेम तसंच अपूर्णांकांची सुद्धा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार होत असतो. का? कारण की संख्यांमधलाच एक प्रकार आहे अपूर्णांक, पण त्याला आपल्याला वेगळा चॅप्टर म्हणून शिकायचं आहे. ठीक आहे, अपूर्णांक. अपूर्णांकांचे पण भरपूर प्रकार पडतात, ते त्या त्या चॅप्टरच्या वेळेस आपण बघूया. 3 नंबरचा चॅप्टर असणार आहे मूलभूत गणिती क्रिया. मूलभूत गणिती क्रिया, अपूर्णांकांना इंग्लिशमध्ये म्हणल्या जाईल फ्रॅक्शन. ठीक आहे, गणिती क्रियाला म्हणल्या जाईल बेसिक कॅल्क्युलेशन. मूलभूत गणिती क्रिया की बेरीज वजाबाकी पासून मी शिकवणार आहे, कारण की काही विद्यार्थ्यांना कधी कधी चिन्हांची जर का अदलाबदल झालेली असेल तर बेरीज वजाबाकी, गुणाकार, भागाकार सगळ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे. गुणाकार सोपा कसा करायचा असतो, कुठल्या प्रकारच्या संख्या जर का गुणाकारामध्ये असतील, 2 अंकी असू द्यात, 3 अंकी असू द्यात, तर तो गुणाकार सोपा कसा करायचा, हे सगळं करायचं आपल्याला. आपली बॅच चालणार आहे ऑन ॲन ॲव्हरेज 4 ते 5 महिने. ठीक आहे, व्हिडिओ रेकॉर्डेड आहेत, रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्हाला भेटणार आहेत. डाऊट वगैरे आला तर ते डाऊट सेशन्स आपण नंतर कंडक्ट करणारच आहोत, जसे जसे तुमचे रिप्लाय आम्हाला येत राहतील. राईट. जसे जसे तुमच्या कमेंट कळतील, जसं तुमचा आम्हाला रिव्ह्यू कळणार आहे, त्या प्रकारे आपण लेक्चर्स परत काही जे काय म्हणतात रिव्हिजन सेशन्स आपण बघणार आहोत. पण आपल्याला निवांत शिकायचं, गडबड काहीच नाही आहे. ठीक आहे. जर का आपली ही बॅच ज्या RRBच्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या ग्रुप डी साठी असेल किंवा SSCच्या
MTS साठी असेल, GD साठी वगैरे असेल, तर त्या लेवलचे अगदी तेच लेवल आपल्याला प्रश्नांची पकडायची. प्रश्न शक्यतो मी बायलिंग्वेल घेईल. बायलिंग्वेल म्हणजे द्विभाषिक, 2 भाषांमध्ये, मराठी आणि इंग्लिशमध्ये. राईट. मराठी यासाठी किती तुम्हाला समजायला सोपं पडेल. इंग्लिशमध्ये यासाठी ठेवणारे प्रश्न, कारण की विचारताना प्रश्न हा इंग्लिशमध्येच काढला जात असतो. मग जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न मराठीत दिला जात असतो, तर तो मराठीमध्ये भाषांतरित केला जातो. मराठीमध्ये वेगळं कोणी बसत नाही, ते डायरेक्ट जशाल तसा प्रश्न गुगलमध्ये टाकतात, भाषांतरित करून तो जशाल तसा कॉपी पेस्ट केला जात असतो. त्याच्यामुळे तिथल्या मराठीवर जास्त आपल्याला भरोसा न ठेवता मला माझ्या थिंकिंग प्रोसेसवर भरोसा ठेवायचा आहे आणि प्रश्नाकडे पाहायचं आहे. ओके. तर तिसरा चॅप्टर असणार आहे आपला मूलभूत गणिती क्रिया. यानंतरचा चौथा चॅप्टर असणार आहे आपला वर्गमूळ. वर्गमूळ. ठीक आहे. ज्याला इंग्लिश मध्ये म्हणलं जाईल स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट. राईट. पाचवा चॅप्टर असणार आहे आपला घनमूळ, ज्याला म्हणलं जाईल इंग्लिश मध्ये क्यूब अँड क्यूब रूट. सहावा चॅप्टर असणार आहे आपला सहावा चॅप्टर. राईट. मूलभूत गणिती क्रिया आपल्याला शिकताना सगळ्याच गोष्टी शिकायच्यात की सोप्यात सोप्पा आपल्याला गुणाकार भागाकार कसा करता येतो. वर्ग आणि वर्गमूळ एकदा शिकल्यानंतर परत आपल्याला गणिती क्रियांमध्ये शिकायचं की गुणाकारांमध्ये वर्गांचा सुद्धा आपल्याला कसा उपयोग करून घेता येत असतो. ठीक आहे. मग वर्ग आणि वर्गमूळ शिकल्यानंतर परत एकदा घन आणि घनमूळ शिकायचे. यानंतर घेतल्या जाणार आहे तुमचा मसावी. काय घेतलं जाणार आहे? मसावी आणि लसावी. मसावी आणि लसावी, ज्याला इंग्लिशमध्ये HCF अँड LCM असं म्हणलं जात असतं. HCF आणि LCM हे चॅप्टर तुमचे घेतले जातील. ओके. त्यानंतर 7 नंबरचा चॅप्टर आहे काळ काम, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणलं जाते टाइम अँड वर्क. ठीक आहे. टाइम अँड वर्क. आय होप तुम्हाला दिसतं. ठीक आहे. चल, थोडीशी व्हाईट वाल्याची साईज कमी करून घ्या आपण. ओके. 8 नंबरचा चॅप्टर आहे आपला 8 नंबरचा तुम्हाला स्क्रीनवर नीट दिसतंय का? एकदा चेक करू द्या मला. ओके. आठ नंबरचा चॅप्टर असणार आहे नळ व टाकी, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणलं जाईल पाईप अँड सिस्टम. पाईप अँड सिस्टम, नळ आणि टाकी असा त्याला शब्द आहे. छान मराठी शब्द आहे. नळ आणि टाकी, पाईप अँड सिस्टम. सिस्टन, नॉट अ सिस्टर. ठीक आहे. 9 नंबरचा असणार आहे वेग वेळ अंतर. वेग वेळ अंतर, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणलं जाईल स्पीड टाइम अँड डिस्टन्स. स्पीड टाइम अँड डिस्टन्स असं. राईट. काळकाम मध्ये पण खूप सारे प्रकार पडतात. काळकाम नावाचा जो टॉपिक आहे त्यामध्ये की ए इतक्या दिवसात एक काम करतो, त्याच कामासाठी बी काहीतरी वेगळे दिवस लावतो आणि दोघं जण मिळून ते काम किती दिवसात करतील, हा सगळ्यात बेसिकचा पहिला टाईप आहे.
त्यानंतर विचारलं जातं की ए आणि बी दोघ जण मिळून एक काम इतक्या इतक्या दिवसात संपवतील, काहीतरी एक्स दिवसात संपवत असतील. एकट्या ए ला वाय दिवस लागतात, तर मग एकट्या बी साठी सेपरेट किती दिवस लागतील हा दुसरा टॉपिक असणार आहे. ठीक आहे, हे तोंडी तोंडी सांगतोय. लिहायला गेलं तर खूप टाईप होतात. ते काळकाम मध्ये जवळपास एक 27-28 टाईप आहेत. ठीक आहे, एवढे टाईप पाडतात. ठीक आहे, एवढ्या सगळ्या टाईपचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, संपूर्ण अभ्यास करायचा. इतका छान रेकॉर्डेड कोर्स असणार आहे हा की तुम्हाला हा कोर्स पाहिल्यानंतर भारतातली कुठलीही एक्झाम द्या, तुम्ही कुठलीही एक्झाम द्या, त्याचं बेसिक तुमचं पक्क झालेलं असेल. हा पहिला मुद्दा. मॉडरेट लेवल पक्की झालेली असेल आणि हार्ड लेवल सुद्धा पक्की झालेली असेल. कुठल्याही एक्झामची म्हणतोय, कुठल्या पण एक्झामची. ठीक आहे, तयारी ठेवायची. चला, वर्क अँड टाइमचे दोन टाईप बघितले आपण. ए बी इतक्या इतक्या दिवसात करतात, तर दोघं मिळून किती दिवसात करतील? दोघं मिळून काही दिवसात करतात. परत एकट्या ए ला काहीतरी वेगळे दिवस लागले, तर मग बी साठी किती दिवस लागतील हा वेगळा टाईप. ए एक काम इतक्या इतक्या दिवसात करतो, बी इतक्या इतक्या दिवसात करतो. कामाला सुरुवात ए नी केली, काही दिवसांनंतर बी जॉईन झाला, तर ते काम संपायला किती दिवस लागेल? परत वेगळा टाईप झाला. किंवा ए आणि बी नी दोघांनी कामाला सुरुवात केली होती, पण काही दिवसांनंतर बी काम सोडून निघून गेला. मग आता उर्वरित काम आपला ए किती दिवसात संपवेल? असाही एक टाईप तयार होतो. बरोबर आहे? ठीक आहे, मग हे झालं ए बी ह्या दोघांचं. मग आता तिसरा पण व्यक्ती येऊ शकतो, ए बी सी. ए ला काही दिवस लागतात, बी ला काही दिवस लागतात, सी ला काही दिवस लागतात, तर तिघं मिळून किती दिवसात करतील? परत तेच होऊ शकतं की ए बी इतक्या दिवसात करतो, ए बी सी मिळून इतक्या दिवसात करतात, तर एकट्या सी ला किती दिवस लागतील? परत एक नवीन टाईप. हे सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन लावून नवीन नवीन टाईप तयार केले जातात. ए बी एक काम काही दिवसात करतील, बी सी काही दिवसात करतील, ए सी काही दिवसात करतील. दोन दोन जणांचे दिलेले असतील आणि विचारतील की तिघ जण एकत्र बसले ते किती दिवसात करतील. हा एक नवीन परत टाईप तयार झाला. यानंतर एक तुम्हाला सगळ्यात ओळखीचा टाईप म्हणजे कोणता? 12 माणसे 9 तास रोजचे काम करून एक काम 16 दिवसात कंप्लीट करतात, तर मग 15 माणसे रोजचे 8 तास करून किती दिवसात ते काम कंप्लीट करतील? हा एक वेगळा टाईप तयार होतो वर्क अँड टाइमचा. असे भरपूर टाईप असतात त्याच्यामध्ये, भरपूर 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 टाईप आहेत. पण काळकाम शिकत असताना एवढ्या छान प्रकारे शिकायचंय की काळकामच्या भरोशावर आपलं नळ आणि टाकी याची उत्तरं सोडवता आली पाहिजेत. कशाची? नळ आणि टाकीची. काळकाम जे शिकतोय त्याच्यावर नळ आणि टाकी, आणि नळ आणि टाकीवर जे काही क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेत त्यातले वेगवेगळे अंतरचे तर जवळपास 65%, जवळपास 65 ते 70% प्रश्न हे त्याच टाईपचे असतात जसे आपण वर्क अँड टाइम मध्ये पाहिलेले किंवा पाईप अँड सिस्टम मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, त्याच टाईपचे असतात. सेम कन्सेप्ट आहे, सगळ्या गोष्टी तेच आहे, थिंकिंग प्रोसेस सुद्धा तेच लावावे लागणार आहे. वेगळं असं काही नसतं. मोजून 7-8 गोष्टी असतात ज्याच्यावर अख्खा तुमचा गणित तयार आहे. अख्खा गणिताचा डोलारा ज्या गोष्टींवर उभा आहे ते मोजून 7 ते 8 पिलर आहेत, खांब आहेत. 7 ते 8 खांबांवरच अख्खा तुमचा गणित उभा असतो. ठीक आहे, आणि ते सगळेच्या सगळे कंप्लीट करून घेणे हे माझं काम आहे. वेगवेगळ्या अंतर नंतर 10वा टॉपिक आपण बघणार आहोत, सरासरी. 10वा टॉपिक आपण लगेच 9 झाल्यानंतर 10वा टॉपिक घेऊयात, बोट व प्रवाह. वेगळा टॉपिक आपण वेगळा करून शिकूया त्याला, बोट व प्रवाह. ठीक आहे, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणलं जातं बोट अँड स्ट्रीम. काय म्हणलं जातं? बोट आणि स्ट्रीम. 11वा टाईप आपल्याला शिकायचा, 11वा चॅप्टर, 11वा धडा शिकायचा आपल्याला, सरासरी, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणलं जाते ॲव्हरेज. ॲव्हरेज काय म्हणलं जाते? ॲव्हरेज. ॲव्हरेज ॲव्हरेज म्हणलं जात असतं. ठीक आहे, चला. त्यानंतर 11वा टॉपिक झाला. आपल्याला आता 12वा टॉपिक बघायचा आहे, सरळ व्याज. सरळ व्याज, सरळ व्याज, सरळ व्याज ज्याला इंग्लिश मध्ये म्हणलं जाते सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट. 13वा टॉपिक आपल्याला बघायचा आहे चक्रवाढ व्याज
ज्याला इंग्लिशमध्ये म्हणलं जाते कंपाऊंड इंटरेस्ट, राईट. त्या नंबरचा चौथा टॉपिक आहे इन्स्टॉलमेंटचा. ठीक आहे, आता इन्स्टॉलमेंटला हप्ता, हप्ता इंग्लिशमध्ये ज्याला म्हणलं जाते, इंग्लिशमध्ये ज्याला म्हणलं जाईल इन्स्टॉलमेंट. इन्स्टॉलमेंट, आय होप तुम्हाला हे गोष्टी कळाल्या असतील. ठीक आहे, हप्ता, हप्ता, हप्ता म्हणजे इन्स्टॉलमेंट. ठीक आहे, चलो यानंतरचा टॉपिक आहे, हप्ता झाला, सर्व्यात झालं, सगळं झालं. यानंतरचा टॉपिक आपल्याला बघायचं आहे 14 नंबरचा टॉपिक झाला. 15 नंबरचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे गुणोत्तर व प्रमाण. गुणोत्तर व प्रमाण. ठीक आहे, गुणोत्तर व प्रमाण. तुम्ही म्हणताल की सर गुणोत्तर व प्रमाण तुम्ही एवढ्या उशिरा का घेतलंय? तर गुणोत्तर व प्रमाणाचं अगदी जे बेसिक आहे, जे अगदी साधं सरळ सोपं आहे, जे आधीच्या चॅप्टर्स मध्ये आपल्याला लागणार आहे, ते तर चॅप्टरच्या तेव्हा तेव्हा मी ते गुणोत्तर प्रमाणाचं बेसिक तर समजून सांगेल. पण काही प्रश्न हे गुणोत्तरचे वेगळे आणि प्रमाणाचे वेगळे पडतात, म्हणजे रेशोचे वेगळे पडतात आणि प्रपोर्शनचे वेगळे पडतात. तर ते जे हाय लेवलचे क्वेश्चन आहेत ते आपण ह्या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, जे ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन असणार आहेत ते आपण याच्यात बघणार. रेशो अँड प्रपोर्शन, रेशो अँड प्रपोर्शन. डन. ठीक आहे, 16 नंबरचा आपला टॉपिक असणार आहे टक्केवारी. राईट, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणलं जात असते पर्सेंटेज. 17 नंबरचा टॉपिक आहे नफा, नफा तोटा आणि सूट. इंग्लिश ज्याला मध्ये जाईल प्रॉफिट, लॉस अँड कमिशन किंवा डिस्काउंट म्हणूयात आपण. डिस्काउंट. ठीक आहे, चालतं. मग तुम्ही म्हणताल की सर मग टक्केवारी आणि नफा तोटा सूट एवढ्या उशिरा का ठेवले तुम्ही? तर टक्केवारी, नफा तोटा यावर इतके प्रश्न विचारले जातात, इतके प्रश्न विचारले जातात की त्या प्रश्नांची संख्या खूप मोठी आहे. ते जर का प्रश्न मी सुरुवातीच्या टाइम मध्ये घ्यायला सुरुवात केली तर होईल असं की तुम्हाला ते सॉल्व करता करता सुरुवातीच्या काळामध्ये जिथं तुम्हाला माझ्याशी हा जो आपला इथून पुढे जो संसार चालणार आहे त्या संसारामध्ये तुम्हाला माझं बोलणं कदाचित उशिरा कळेल किंवा कळणारच नाही किंवा काय होईल सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा नवीन नवीन असणार आहेत आपण तेव्हा. त्याच्यामुळे ते जे खूप सारे क्वेश्चन्स आहेत ना त्याला घ्यायला खूप जास्त टाइम लागेल, कारण की तेव्हा आपल्या दोघांची पण स्पीड कमी असणार आहे. मग नंबर ऑफ क्वेश्चन जास्त आहेत तर मग ते सोडवायला जास्त टाइम लागणार. हे जर का आपण उशिरा ठेवले, ठीक आहे, आणि ऑब्व्हियसली त्याचं जे काही बेसिक असणार आहे टक्केवारीचं, तर ते जेव्हा जेव्हा आपल्याला टक्केवारी आली, काळकाम वेग मध्ये पण टक्केवारी विचारले जात असते, स्पीड टाइम डिस्टन्स मध्ये वेगवेगळ्या अंतरमध्ये पण टक्केवारी विचारले जात असते, सगळ्या ठिकाणी टक्केवारी विचारल्या जाते. इव्हन तर सरळ व्याजाचा अख्खा चॅप्टरच टक्केवारीवर आहे. तर तेव्हा तेव्हा ते ते कामाचं आहे तेवढं मी करून घेईल, पण त्याच्यातले जे मोठे मोठे मेन प्रश्न आहेत जे ऍक्च्युली टक्केवारीने विचारले जात असतात, ठीक आहे, तर त्या प्रश्नांच्या वेळेस परत एकदा तेच सांगेन मी की जो हार्ड टाईपचे प्रश्न आहेत, थोडेसे अवघड प्रश्न आहेत, हे तेव्हा होणार आहेत. ठीक आहे, आणि ते खूप आहेत, खूप प्रश्न घेणार आहे मी, खूप तुमच्याकडनं प्रॅक्टिस करून घेणार आहे. ठीक आहे, तर जेव्हा मी एवढी प्रॅक्टिस करून घेतोय तर तेव्हा आता ते फास्ट प्रश्न व्हायला पाहिजे, आणि ते फास्ट व्हायला पाहिजे याच्यासाठी आपली ट्युनिंग पण छान जुळली पाहिजे. कुठलाही टॉपिक तुमचा राहणार नाही याची गॅरंटी माझी. एखादा समजा लिहिण्यामध्ये जरी राहिला तरी तुम्ही त्याचं काळजी करायची नाही. ठीक आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्यात. तर जेव्हा आपल्याला जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे तेव्हा ते थोडेसे उशिरा ठेवूयात, म्हणजे तेव्हा आपले फास्ट होत राहतील, फास्ट होतील, फास्ट. इवन दो
की मी एवढी गॅरंटी देतो की तुम्ही प्रश्न पाहिलात की तुम्ही उत्तर देऊन टाकतात, एवढं फास्ट मी तुम्हाला बनवेल. फक्त सांगितलेल्या गोष्टी रेग्युलर करायच्या, रेग्युलर लेक्चर अटेंड करायचे, रोज पाहायचे, ठरवलेल्या वेळात पाहायचे. ठीक आहे. सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या. मी ज्या पद्धतीने सांगेन त्याच पद्धतीने फॉलो करायच्या. पूर्ण बॅच मध्ये तुम्हाला ना एक्स भेटणार आहे, ना वाय भेटणार आहे, ना फॉर्म्युला भेटणार आहे, काहीच भेटणार नाही. पण तरीही तुमचे उत्तर 10 सेकंदात, 8 सेकंदात, 6 सेकंदात, 5 सेकंदात निघतील याची पूर्णतः गॅरंटी माझी. फक्त सांगितलेल्या गोष्टी जशा सांगितल्या तशाच फॉलो करायच्यात. ठीक आहे. सुरुवातीला तुम्हाला असं वाटलं की अरे काय किचकट चालू, काही टेन्शन नाही घ्यायचं. सुरुवातीला बरं व्हायचंय ना, ताप घालवायचा आहे, खोकला घालवायचा आहे, तर औषध कडू प्यावंच लागणार आहे. गोड लिमलेटची गोळी खाऊन काहीच होणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही. चला डन. 18वा टॉपिक. जास्त काही नाही बोलता, याला आपण डायरेक्ट संकीर्ण टाकून देऊ. राईट. मग ते तुमचे DI वगैरे सगळे, ज्याला इंग्लिशमध्ये मिसलेनियस म्हणले जात असते, मिसलेनियस संकीर्ण, याच्यामध्ये सगळेच असणार. ठीक आहे. हे सगळं आपल्याला बघायचं आहे इथून पुढच्या काही येत्या दिवसांमध्ये. ठीक आहे. मग याच्यामध्ये अजून एक टॉपिक आहे, इथं लिहूयात तो 19 नंबरचा. कोणता आहे? मिश्रणे. मिश्रणे, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणलं जाईल? मिक्सचर अँड ॲलिगेशन. मिक्सचर अँड ॲलिगेशन. आणि ही जी पद्धत आहे ना मित्रांनो, ॲलिगेशन चॅप्टर एकदा तुम्ही शिकलात की बस. ॲलिगेशन चॅप्टरवर काय काय सोडवलं जाऊ शकतं, तर ॲलिगेशन चॅप्टरवर तुमचा नफा तोटा सोडवला जाऊ शकतो, तुमची टक्केवारी सोडवल्या जाऊ शकते, तुमचं ते प्रश्न जे असतात की एका व्यक्तीचा इन्कम इतका इतका आहे, त्याने इतके इतके पैसे खर्च केले आणि एवढे एवढे पैसे सेव्ह केले, हे प्रश्न सुद्धा ॲलिगेशन मेथडने सोडवता येतात. ॲलिगेशन चॅप्टर जेव्हा आपण शिकूयात तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अख्खा सरासरी नावाचा चॅप्टर आपण फक्त आणि फक्त ॲलिगेशन या मेथडवर सोडवणार आहोत. सरळ व्याजातले काही प्रश्न आपण ॲलिगेशन मेथडने सोडवणार आहोत. ठीक आहे. ॲलिगेशन मेथड एकदा तुम्ही शिकलात की संपून जाणार, काही टेन्शन राहणार नाही. नफा आणि तोटा तर आहेच. ॲलिगेशन पद्धतीवर तुम्हाला चला 20 नंबरचा चॅप्टर टाकून देऊयात आपण, ते डोके व पाय. डोके व पाय हा सुद्धा ॲलिगेशनने सोडवला जाणार आहे. ठीक आहे. 21 नंबरचा चॅप्टर जर का मी टाकायचं सांगितलं की तुम्ही म्हणताल सर हा एक राहिला की बाबा प्रश्नांसाठी बरोबर प्रश्न व चुकीचे प्रश्न किती, बरोबर प्रश्न किती, चुकीचे प्रश्न किती. असा एक असतो ना की रमेश नावाचा एक विद्यार्थी आहे, त्यांनी 50 मार्कांची एक परीक्षा दिली, बरोबर प्रश्नासाठी 5 मार्क होते, चुकीच्या प्रश्नासाठी -1 मार्क होता, तर त्याला इतक्या इतक्या मार्कांपैकी एवढे एवढे मार्क मिळाले. त्यांनी किती प्रश्न बरोबर सोडवले आणि किती प्रश्न चुकीचे सोडवले, ते बरोबर प्रश्न चुकीचे प्रश्न हे सुद्धा याच्यातच येणार आहे. बैमान दुकानदार, ते प्रश्न आपल्याला नफा आणि तोटामध्ये भेटणार आहेत. राईट. बैमान दुकानदार, डिसऑनेस्ट शॉपकीपर, हे असे सगळे प्रश्न आपल्याला बघायचे. राईट. यामध्ये अजून टॉपिक जर का लिहायचे म्हणलं, 22वा टॉपिक असणारे एकचलीय समीकरणे. एकचलीय समीकरणे, ज्याला सिंगल व्हेरिएबल म्हणलं जातं. सिंगल व्हेरिएबल. ठीक आहे. 23 नंबरचा टॉपिक आहे 2 चलीय समीकरणे. दोन चलीय समीकरणे म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला म्हणलं जाईल डबल व्हेरिएबल किंवा 2 व्हेरिएबल. राईट. एक चलीय समीकरणे म्हणजे जिथं तुम्हाला तो एक्स विचारलेला असतो. डबल व्हेरिएबल म्हणजे जिथं तुम्हाला एक्स आणि वाय हे दोघ जण विचारलेले असतात. एक्स आणि वाय, एक्स प्लस वाय, 2x मायनस 3y, 2x प्लस 5y, हे असे जे काय असतील एक्स आणि वाय जिथं आले ते डबल व्हेरिएबल. नुसत्या एक्सचा संबंध असला तर तो सिंगल व्हेरिएबल. राईट. हे पण एक 2 प्रकार पडणार आहेत. यानंतर 24 नंबरचा टॉपिक आपण टाकून देऊयात बीजगणित. कोणतं गणित? बीजगणित, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणलं जाते? अल्जेब्रा.
राईट. 25 नंबरचा टॉपिक, ठीक आहे, हे ॲडव्हान्स मॅथचा प्रकार आहे. 25 नंबरचा टॉपिक असणार आहे त्रिकोणमिती, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणलं जाते ट्रिग्नॉमेट्री. ट्रिग्नॉमेट्री. यानंतर असणारे मेन्सुरेशन. मेन्सुरेशनला म्हणलं जाते ते क्षेत्रफळ वगैरे सगळं एरिया वगैरे काढला जात असतो. असे सगळे टॉपिक बघायचे आहेत आपल्याला. अपेक्षा फक्त एवढीच आहे तुमच्याकडनं, आज फक्त एवढं सिलेबसचे काही टॉपिक लिहून द्यायचे होते. प्रश्न हा आहे की याच्यामध्ये आता वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न कधी कधी वेगवेगळ्या टॉपिकमध्ये चालले जातात. ठीक आहे. प्रत्येक टॉपिक जो आहे शिकताना आपल्याला चॅप्टर शिकताना त्याचे वेगवेगळे टाईप शिकायचे आहेत आपल्याला. सो तो माइंडसेट ठेवून चला की इथून पुढे आपल्याला खूप गणितावर काम करायचं आहे आणि मी ते सोप्या पद्धतीनं करायला हवी. मी काही जास्त स्टेप लिहून देणार नाही, काय नाही. मी तुम्हाला थोडक्यामध्येच शिकवेन की याचं उत्तर कसं काढायचं असतं. कारण की एक्झाममध्ये जर का मला वेळ कमी करायचा असेल, एक्झाममध्ये जर का मला वेळ कमी हवा असेल, तर मग त्या पद्धतीनं तयारी मला पहिल्या दिवसापासून करायला पाहिजे. ठीक आहे, चालतंय. एवढं सगळे आहेत आपल्याकडे. डन. मग संकीर्ण वगैरे तिथं असणारच एक प्रश्न, यात काही बात नाही. चालतंय, भेटूयात पुढच्या सेशनला. चलो, थँक्यू सो मच.